श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या या स्वामींच्या संदेशामध्ये, आजच्या या स्वामींच्या व्हिडिओमध्ये। तर नक्कीच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा स्वामींचा संदेश ऐकत आहेस। फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आजचा हा स्वामींचा संदेश पाहत आहेस तर 100% तुझे नशीब बदलणार, 100% तुझ्या बोलण्याप्रमाणेच होणार, कारण की स्वामींनी कधी स्वामी भक्तांना निराश ठेवलेली नाही। आणि आजचा हा स्वामींचा संदेश, आजचे हे स्वामींचे विचार, आजचे हे स्वामींचे शब्द, स्वामींनी सांगितलेले शिकवणी तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकेल। आणि नक्कीच प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट असतात, तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख आणि संकट असतील, पण स्वतः स्वामी तुझ्या सोबत कायम उभे राहतील। तू फक्त स्वामींचे विचार ऐक, कारण की स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार नव्हे तर स्वामींनी सांगितलेले शिकवणी, स्वामींनी सांगितलेले विचार, स्वामींनी सांगितलेले गोष्टी, त्या गोष्टी तुला कायम आयुष्यामध्ये एक वेगळी शिकवण देत राहतात। आणि ती शिकवण आपल्याला सकारात्मक मार्गावरती नेतात। त्या शिकवणी, स्वामींचे तेच विचार आपल्याला कायम यशाच्या मार्गावर नेतात। आणि नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार चुकूनही दुर्लक्ष करू नकोस। खरा स्वामी भक्त असशील तर नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश एकदा शेवटपर्यंत ऐकशील, कारण की स्वामींचे संदेश, स्वामींचे विचार दुर्लक्ष करण्यासाठी सुद्धा मन मोठं करावं लागतं, कारण की स्वामींच्या शब्दांमध्ये जी ताकद लपलेली आहे, स्वामींच्या शब्दांमध्ये जे चमत्कार लपलेले आहे, ते चमत्कार कायम तुला तुझ्या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवेल। ते चमत्कार कायम तुला तुझ्या आयुष्यामध्ये एक मोठी शिकवण देत राहील। म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस। आणि नक्कीच आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेव। कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस। जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा स्वामींचा संदेश पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस। तर वळूयात स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे। तर नक्कीच या जीवनामध्ये स्वामींचे विचार हे आपल्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहेत। तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीची वारंवार सवय लागते। वारंवार तीच गोष्ट केल्याने, वारंवार तीच गोष्ट ऐकल्याने आपल्याला त्या गोष्टीतील कौशल्य प्राप्त होतात। तर नक्कीच स्वामींचे विचार सुद्धा तसेच आहेत, स्वामींचे संदेश सुद्धा तसेच आहेत, स्वामींच्या गोष्टी सुद्धा तसेच आहेत, कारण की स्वामींच्या शब्दांमध्ये कायम एक वेगळी ऊर्जा लपलेली असते। आणि नक्कीच स्वामींचे शब्द आज तुला भाग्यवंत ठरवणार आहे। म्हणून चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न हे करूच नकोस। लोकांना चांगल्या दृष्टिकोनाने पाहिलेस तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा चांगलं होणार। आणि स्वतः स्वामींनी सांगितलेलं की नेहमी फक्त स्वतःच चांगलं बघू नये, नेहमी फक्त स्वतःच चांगलं होईल असं काही करू नये। आपल्या सोबत जे आहेत त्यांचं सुद्धा चांगलं व्हावं असे जो दृष्टिकोन ठेवतो, असे जे विचार जो व्यक्ती ठेवतो, तो व्यक्ती कधीच त्याच्या जीवनामध्ये पाठी पडत नाही। तर नक्कीच यावरून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाचा टप्पा आहे, जो गेल्या बऱ्याच वेळापासून मी तुला सांगत आहे। आणि आज बऱ्याच लोकांनी त्या गोष्टीला दुर्लक्ष केली, ते म्हणजे सध्याची वेळ आणि त्या वेळेमध्ये तयार झालेली परिस्थिती। नक्कीच सध्याच्या वेळेमध्ये जर तू या गोष्टी कायम लक्षात ठेवल्यास तर भाग्यवंत ठरशील, कारण की सध्याची वेळ आणि या वेळेमध्ये तयार झालेली परिस्थिती म्हणजे सध्याच्या वेळेतील प्रत्येक लोकांची गरज। आज बरीच लोक अशी आहेत, ती छोटी चिमुकली पोरे, काही लोकांना हात नाही, काही लोकांना पाय नाही, काही लोकांना डोळे नाही, स्वतःच्या डोळ्याने पाहता सुद्धा येत नाही। मोठ्या शहर ठिकाणी, आदिवासी वाडी ठिकाणी, छोट्या गाव ठिकाणी अशी पोरं आपल्याला छोटी आढळतात। बरीच वृद्ध माणसं आपल्याला आढळतात, ज्या लोकांची परिस्थिती पाहून सुद्धा अंगावरती काटा येतो। काही लोकांना चालता फिरता येत नाही, काही लोकांना बोलता येत नाही, त्यांच्या वेळ परिस्थितीमुळे त्यांना फक्त लोकांसमोर एका वेळेच्या जेवणाची सुद्धा भीक मागावी लागते। ही आहे सध्याची परिस्थिती। आणि या परिस्थितीला मात देण्यासाठी छोटंसं तुमचं सहकार्य हा खूप मोठं असू शकतो, कारण की नेहमी आपले चांगले कर्म आपले चांगले भविष्य ठरवते। जर आज तुझ्यामुळे कोणी दुसरा आनंदी असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार। फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये स्वतःसाठी नाही तर सर्वांसाठी काही ना काहीतरी कर। नक्कीच आज तुझ्या
आयुष्यामध्ये तू थोडेफार काही ना काहीतरी मेहनत करतोयस, कष्ट करतोयस, पण थोडेसे कष्ट जास्त केलेस तर नक्कीच या जीवनातील प्रत्येक गोष्ट तुला हासिल होईल. पण आज त्या लोकांचं काय, ज्या लोकांची वेळ परिस्थिती खराब आहे, फक्त आज तुला तुझ्याकडून छोटीशी का होईना पण नक्कीच या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. फुल ना फुलाची पाकळी. नक्कीच नक्कीच या गोष्टीला चुकून ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. तर त्यातल्या त्यात काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली. ते म्हणजे आम्हाला श्रद्धा पेडणेकर, त्यानंतर आम्हाला अर्चना तायडे, त्यानंतर आम्हाला पूनम आतिग्रे या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे संकट येणार नाही, असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन आणि स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की कायम जीवनामध्ये जर तू दुसऱ्यासाठी काही ना काहीतरी केलं असशील चांगलं, तर नक्कीच तुझ्या सोबत पण चांगलं घडेल. आणि स्वामींच्या विचाराने कायम माणसाला भाग्यवंत ठरवलेले आहे. पण तू तसे कृत्य सुद्धा कर, तू तसे कर्म सुद्धा कर. आज नक्कीच तू सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये कठीण वेळेत असशील, पण तुझ्याकडून छोटी का होईना, कारण की आज कसे ना कसे तरी कष्ट करून, कसे ना कसे तरी काबाड कष्ट करून तू तुझे आयुष्य पुढे ढकलतोस. पण आज त्या लोकांचं काय, ज्या लोकांची वेळ परिस्थितीच खराब आहे, तर नक्कीच त्या लोकांना मदत करण्यासाठी आपल्याला सर्वात मोठे सहकार्य केले पाहिजे. तर या गोष्टीला मदत करण्यासाठी, या गोष्टीला मदत पाठवण्यासाठी खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. चुकून ही गोष्ट दुर्लक्ष करू नकोस, कारण की गेल्या बऱ्याच वेळापासून हा मुद्दा मी वारंवार मांडत आहे, पण बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष केले, बऱ्याच लोकांनी या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. पण नक्कीच या वेळेमध्ये तुला प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे, स्वतः सोबत परक्या लोकांचा सुद्धा विचार केला पाहिजे. फक्त हाच दृष्टिकोन तुझ्या मनात ठेव, भाग्यवंत तू ठरणारच. आणि चुकूनही या गोष्टीला दुर्लक्ष करू नकोस. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर हा महत्त्वाचा मुद्दा तुला समज. तर नक्कीच आतापर्यंत स्वामींचा संदेश ऐकला आहेस, आतापर्यंत स्वामींचे विचार ऐकले आहेस. पण यापुढील स्वामींचे मौलिक विचार तू आता ऐकणार आहेस. आतापर्यंत तुला फक्त कलियुगामध्ये जगण्याचं मार्ग सांगितलं, आतापर्यंत तुला फक्त कलियुगामध्ये जगायचं मार्ग सांगितलं. नक्कीच कलियुगामध्ये जगण्यासाठी आपल्याला स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी सुद्धा काहीतरी करावं लागेल. कारण की या जीवनामध्ये जो व्यक्ती स्वार्थापाठी धावणार नाही, या जीवनामध्ये जो व्यक्ती माणुसकी पाठी धावेल, तो माणूस सदैव या जीवनामध्ये खुश राहील, सदैव या जीवनामध्ये आनंद राहील. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये सर्वप्रथम ठळकपणे हेच सांगितलं होतं की नक्कीच माणूस आहेस, माणुसकी बाळग, माणूस आहेस, माणसासारखा राहा. पण या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस आपल्या कामामध्ये एवढा व्यस्त झालेला आहे की कोणाला कोणाचंच भान नाहीये. पण नक्कीच जर तू त्या गोष्टी लक्षात ठेवल्यास, या गोष्टी स्वतः स्वामींनी सांगितलेल्या, तर नक्कीच जीवनामध्ये तुला कधी कोणत्या प्रकारचा त्रास येणार नाही. कारण की या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या ना, त्यानंतर मानवी जीवन हे सहज सोपेपणे आपल्याला आनंदीपणे सर्व काही आपल्याला पाहायला मिळते किंवा आपलं सर्व काही अनुभवायला मिळते. तर जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते, देव त्या व्यक्तीचं कधी वाईट होऊ देत नाही. तर ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेव कायम. स्वामींवरती विश्वास ठेवतोस ना, तर आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐक. कारण की स्वामींवरती तू विश्वास ठेवशील तेव्हाच तर तुला स्वामींचे संदेश ऐकायला मिळतील. आणि तेच स्वामींचे संदेश, तू तेच स्वामींचे विचार आता ऐकत आहे. स्वतः स्वामी तुझे कधीच वाईट होऊ देणार नाहीत. कारण की स्वामी म्हणतात भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही, पण तू स्वामींवरती भरोसा आणि स्वामींकडून आशीर्वाद तर मागतोस ना. त्या गोष्टी तुला दिसत नाही तर स्वामींचा चमत्कार कसा दिसेल. आज स्वतः स्वामींनी तुझ्या आयुष्यामध्ये दुःख दिले असतील, तुझ्या आयुष्यामध्ये संकट दिले असतील, पण त्याच्या पाठी एक सर्वात मोठं कारण लपलेलं असेल. प्रत्येक गोष्ट या दुनियेमध्ये मोहमाया आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. धन, पैसा, त्यानंतर भरपूर मोठे नाव, या सर्व गोष्टी या जीवनामध्ये, या जगामध्ये सर्व काही मोहमाया आहे. तू फक्त स्वामींवर विश्वास ठेव आणि नक्कीच तुला जेवढं पाहिजे तुझ्या आयुष्यामध्ये तेवढं मिळेल. स्वतः
स्वामी तुला देतील. तर तसंच आहे की नक्कीच माणूस ही आपली चांगली वेळ आणतो. तुझी सुद्धा चांगली वेळ येईल, पण चांगल्या वेळेचा अहंकार हा कायम माणसाला बुडवतो. या गोष्टी सुद्धा लक्षात ठेव. या जीवनामध्ये महत्त्वाचे टप्पे हेच आहेत की काही गोष्टी आपण समजून घेतल्या तर त्या गोष्टी आपले जीवन सुधारू शकतात, पण काही गोष्टी आपण अतिरिक्त समजून घेतल्या तर त्या गोष्टी आपले जीवन पुन्हा बिघाडू शकतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाची चांगली वेळ आली तर चांगल्या वेळेचा अहंकार कधी करू नकोस, चांगल्या वेळाचा गर्व कधी करू नकोस, कारण की अहंकारामध्ये आणि गर्वामध्ये गेलेला माणूस हा सहज सोपेपणे खाली पडलेला आहे, सहज सोपेपणे तो बर्बाद झालेला आहे. या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा वाईट वेळ असेल तेव्हाच आपल्याला चांगल्या वेळेची किंमत समजेल, आणि या जीवनामध्ये जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये चांगली वेळ येईल आणि ती चांगली वेळ जाईल तेव्हा आपल्याला चांगल्या वेळेची किंमत समजेल. नक्कीच प्रत्येक गोष्टीची किंमत समजून घे, वेळेची किंमत समजून घे, आणि नक्कीच स्वामींचे विचार हे वेळेवरती ऐक. आतापर्यंत ऐकत आहेस, पण इथून जे पुढे स्वामी संदेश ऐकणार आहेस, इथून जे पुढे स्वामींचे विचार ऐकणार आहेस, ते विचार कायम तुला तुझ्या जीवनामध्ये भाग्यवंत ठरवतील. म्हणून चुकून ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही सोपी नाहीये, किंवा प्रत्येक गोष्ट ही तुझ्यासाठी कठीण सुद्धा नाहीये. जेव्हा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवशील तेव्हा स्वतःमध्ये प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची ताकद वाढेल, प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची तुझ्यामध्ये जिद्द वाढेल. आणि फक्त तू तुझा आत्मविश्वास वाढव. जेवढा विश्वास स्वामींवर ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव. बघ, प्रत्येक गोष्ट ही तुझ्याकडून घडून येईल, किंवा प्रत्येक गोष्ट तू स्वतः करशील. माणूस प्रत्येक वेळी का चुकतो? कारण की तो इतरांचा ऐकतो, कारण की तो वाईट गोष्टी बघत असतो, वाईट गोष्टी ऐकत असतो. तर त्या गोष्टींना फक्त एकच मार्ग आहे, स्वामींचे चांगले शब्द, स्वामींचे चांगले विचार, स्वामींच्या त्या गोष्टी ज्या गोष्टी कायम माणसाला भाग्यवंत ठरवतात. आणि त्याच गोष्टी तू आता ऐकणार आहेस, तेच विचार, त्याच महत्वाचे मुद्दे तू आता ऐकणार आहेस, आणि तेच महत्वाचे मुद्दे तुझ्या डोक्यामध्ये चांगले विचार आणतील, तुझ्याकडून चांगले कर्म घडवतील. खरं तर तुला एवढे सांगतो, स्वामींची भक्ती फक्त स्वामींचे नाव घेण्यात नाहीये, तर स्वामींची भक्ती स्वामींचे विचार आपल्या आचरणात आणण्यात आहे. स्वामींची भक्ती स्वामींचे विचार आपल्या कृत्यात आणण्याबद्दल आहे. तर नक्कीच स्वामींची प्रत्येक गोष्ट ही तुझ्या आचरणात तू आणलीस तर नक्कीच तुझे आयुष्य पूर्णतः बदलून जाईल. प्रत्येक गोष्ट ही स्वामींची शक्य ठरते, प्रत्येक गोष्ट ही स्वामींची सत्य सुद्धा ठरते, प्रत्येक गोष्ट ही स्वामींची अनुभव सुद्धा देते. प्रत्येक गोष्टीचा अनुभव, प्रत्येक गोष्टीचा मार्ग तुला मिळणार आहे, प्रत्येक मुद्दे तुला समजून जाणार आहेत. फक्त आजचा हा स्वामींचा संदेश एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. आता महत्वाच्या गोष्टी तुला सांगणार आहे. या जीवनामध्ये वारंवार प्रयत्न करत राहा. जेव्हा तू वारंवार प्रयत्न करशील तेव्हा तुला यश हे लाभणार. आणि नक्कीच स्वामी एवढे सांगतात की आज जर आपल्यामध्ये कोणी दुसरा आनंदी असेल, आज आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी कष्ट करतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये रडतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये झगडतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न केले तरी सुद्धा यश प्राप्त होत नाहीये, तरी पण त्या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये जर आपण सारखे प्रयत्न करत असू तर आपल्याला यश प्राप्त होते. पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा, जर आपल्या आयुष्यामध्ये दुःख असून जर आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुख असतील, आपल्यामुळे जर कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असतील, तर आपल्या आयुष्यामधील दुःख हे फार कमी कालावधीसाठी असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज जर तुझा कोणी दुश्मन आहे, आज जर तुझ्याबद्दल कोणी वाईट विचार करणारा असेल, तुझ्या जवळचा व्यक्ती किंवा तुझ्या लांबचा व्यक्ती, कोणीही असू दे, जर तुझा वाईट विचार करत असेल तू चुकूनही त्याचा वाईट विचार करू नकोस. कारण की स्वामींनी सर्वप्रथम सांगितलेलं आहे, जो खरा स्वामींचा भक्त आहे तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणाचं वाईट विचार करत नाही. कारण की जेव्हा माणूस वाईट विचार करतो तेव्हा त्याची पूर्णतः वागणूक बदलून जाते, तेव्हा त्याची पूर्णतः प्रकृती बदलून जाते. कारण की एखादा माणूस जेव्हा दुसऱ्याच्या वाईटावर टपलेला असतो तेव्हाच तो माणूस आपल्या आयुष्यामध्ये खचून जातो, तेव्हाच तो माणूस आपल्या आयुष्यामध्ये हारून जातो. प्रत्येक मुद्दा हा तुझ्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. फक्त तू त्या गोष्टी समजून घे, फक्त तू त्या गोष्टी शिकून घे, तू त्या गोष्टी समजून घे आणि नक्कीच तुझ्या वागणुकीमध्ये उतरव. कारण की जेव्हा स्वामींनी स्वतःचे शब्द सांगितलेले आहेत तेव्हा प्रत्येक माणूस हा या जीवनामध्ये भाग्यवंत ठरलेला आहे. तर आता महत्वाचा मुद्दा तुला सांगतच होतो की नक्कीच तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असू
दे. आज तुझ्याबद्दल कोणी वाईट विचार करणारा असेल, आज तुझ्याबद्दल कोणी वाईट कृत्य करणारा असेल तर तू सुद्धा त्याचे चांगले विचार कर. तू फक्त एवढेच मनातल्या मनात विचार कर की वरून सर्व काही परमेश्वर बघत आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू कितीही खोटेपणा दाखव लोकांसमोर किंवा कोणत्याही व्यक्तीने कितीही खोटेपणा दाखवू दे, आपला खरा रंग नको दाखवू दे, पण त्यांनी जे वाईट गोष्टी केलेल्या आहेत ते कोणाला त्यांनी दाखवू नको दे. फक्त नक्कीच परमेश्वर वरून सर्व काही बघत आहे. प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक चुकीची शिक्षा ही मिळतेच मिळते, प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक वाईट कर्माची शिक्षा मिळतेच मिळते आणि प्रत्येकाला शिक्षा मिळणारच. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही शक्य ठरेल. तू जर विचार करतोयस की आज मी सगळ्यांचं चांगलं करते पण माझ्यासोबत चांगलं का होत नाही, आणि एखादा व्यक्ती आज लोकांचं वाईट करून सुद्धा आज त्याच्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं होतोय, परमेश्वर सर्व काही बघतोय. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येकाला त्याची कर्माची फळं मिळतात. आज जो वाईट करतोय ना, येणाऱ्या वेळेमध्ये त्याच्या सोबत सुद्धा वाईट होणार, पण आज जर तू चांगलं करतोयस तरी सुद्धा तुझ्या सोबत वाईट होतोय. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात जी चांगली वेळ येईल ती तर तसंच आजचा हा स्वामींचा संदेश, स्वामींचे विचार, स्वामींची शिकवण तुम्हाला भाग्यवंत ठरवणार आहेत. आतापासून या स्वामींच्या संदेशाला सुरुवात होत आहे. चुकून दुर्लक्ष करू नकोस. येणाऱ्या थोड्याच वेळात जेव्हा आयुष्याची शिकवण भेटेल, जेव्हा तुला आयुष्याचा अनुभव भेटेल, तेव्हा नक्कीच बोलशील की स्वामींचे शब्द सुद्धा अशक्य ते शक्य करून दाखवतील. खरं तर अशक्य ते शक्य करून दाखवतील स्वामी. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी अशक्य गोष्टी शक्य करतातच करतात. तर स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे जे की सर्व काही अशक्य करून दाखवतील. जर स्वामींवरती पूर्णतः विश्वास असेल तर आतापासून ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला स्वामींची साथ मिळणार आहे. एखादा व्यक्ती, एखादा माणूस जो स्वामींवरती भरोसा करतो, स्वामींवरती विश्वास करतो, नक्कीच आपण प्रत्येक माणूस आज स्वामींना मानतो. फक्त एवढंच आहे की स्वामींची जी भक्ती आहे ती निस्वार्थपणाने करा. या आयुष्यामध्ये जर तुम्हाला स्वामींचा हात तुमच्या पाठीशी पाहिजे असेल, स्वामी तुमच्या पाठीशी पाहिजे असतील, तर फक्त निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केला तर आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होणार. आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती रडण्याची वेळ येणार नाही. मानवी जीवन आहे. या मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येत राहत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येणारच. आणि नक्कीच जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत असाल, जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवता तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असाल, तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. आयुष्यामध्ये कधी तुम्हाला दुःखी राहण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक माणूस स्वामींची भक्ती का करतो? प्रत्येक माणूस स्वामींकडून काही ना काहीतरी इच्छा मागत असतो. पण नक्कीच तुम्ही जी इच्छा मागता, तुम्ही जी स्वामींकडून मदत मागता, फक्त एवढेच विचार करा, तुम्ही जी इच्छा, जी मदत मागत आहात त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? तुम्हाला नक्कीच एका गोष्टीमध्ये यशस्वी ठरायचं आहे तर त्याबद्दल तुम्हाला विचार करावा लागेल. तुमची तब्येत खराब असेल तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी स्वतः प्रयत्न करायला लागेल, स्वतःची मनस्थिती सुधारावी लागेल. आणि नक्कीच तुम्हाला कोणते प्रयत्न करत असाल तुम्ही की मला आयुष्यामध्ये हे पाहिजे ते पाहिजे, तर नक्कीच त्या गोष्टीसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, तेव्हा स्वामी तुम्हाला साथ देतील. जो माणूस निस्वार्थीपणाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करेल त्या व्यक्तीला सर्व काही आयुष्यामध्ये मिळून जाईल. आणि जो व्यक्ती फक्त स्वामींसमोर हात पसरून बोलेल की स्वामी मला हे पाहिजे ते पाहिजे, पण कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करणार नाही, हालचाल करणार नाही, तर त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारच्या गोष्टी लवकरात लवकर भेटू शकत नाहीत. कारण की जो माणूस त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो त्या माणसाला लवकरात लवकर यश प्राप्त होते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामींनी सर्वप्रथमच सांगितलेला हा घोर कलियुग येणार आहे. त्या घोर कलियुगमध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपला विचार करणार नाहीत, आपली जवळची लोक सुद्धा आपली राहणार नाहीत. त्या वेळेमध्ये जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात, स्वतः मनाच्या मध्ये जिद्द, ताकद आणि नक्कीच चिकाटी तुमच्या मनात ठेवलात, तर आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती कोणत्या प्रकारची वाईट वेळ येणार नाही. आणि वाईट वेळ आली तरी तोपर्यंत तुम्हाला आयुष्याचा अनुभव येईल आणि नक्कीच आयुष्याशी तुम्ही कधी हारणार नाही. आता ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी छोटे मुद्दे होते. आता अत्यंत महत्त्वाचे मोठे मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे, जे मुद्दे तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समजावून जातील. आतापासून चुकूनही दुर्लक्ष करू नका. नक्कीच आतापासून शेवटपर्यंत ऐकून घ्या, कारण की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बाबी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे. तुमचे कर्म तुमचे भविष्य ठरवते. ही गोष्ट वारंवार तुम्ही ऐकला असाल. जसे आपण कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळते. ते फळ आपल्याला या जीवनातच ते फळ आपल्याला
प्राप्त करायचं आहे किंवा या जीवनातच आपल्याला प्रत्येक कर्माची चुकी सुधारून जायची आहे. जे काय आहे ज्याची शिक्षा सुद्धा आपल्याला याच जीवनात मिळणार आहे. चांगलं केला तर नक्कीच त्याचे फळ सुद्धा तुम्हाला या जीवनात मिळणार आहे. प्रत्येक गोष्टी मागे कोणतं ना कोणतं तरी कारण असतो, काही ना काहीतरी घडत असतं, त्या पाठी स्वामींचा हात असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवायची. स्वामींनी माझी परीक्षा घेत आहेत, स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये दुःख का आणले आहेत, कारण की मला माझ्या आयुष्याचा अनुभव द्यायचा आहे. जो व्यक्ती एखाद्या वेळेला आयुष्याची अनुभव सर्व शिकून जातो, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये परत ते दुःख आले तर तो त्याच्या बरोबर सामोरे जाऊ शकतो. आणि असं नाही की कोणत्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी येत नाही. जो सर्वात श्रीमंत आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात, जो सर्वात गरीब आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला हा ठाम राहिलं पाहिजे. सर्वप्रथमच सांगितले होतं, या कलियुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करणार नाही. आपली जवळची लोक सुद्धा आपला घात करतील. तर दुसऱ्यांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा, दुसऱ्या व्यक्तींवरती दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःवरती अवलंबून राहा. सर्वप्रथम तुम्ही या जीवनामध्ये यशस्वी ठरायचा मार्ग तिथूनच निघून जाईल, तिथूनच तुम्हाला तो मार्ग सापडून जाईल ज्या मार्गावरून तुम्हाला पुढे जायचं आहे. आता प्रत्येक गोष्ट मी टप्प्याटप्प्याने सांगत आहे, पण आणखीन महत्त्वाचे जे स्वामींचे मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे तुम्हाला समजणार आहेत. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत त्या त्या गोष्टी फक्त तुम्ही मनाने ऐकून घ्या, कारण की जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या मनात राहतील, जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या कानावर पडतील, ते आपल्या कृत्यातून बाहेर निघतील, ते आपल्या वागणुकीतून बाहेर निघतील आणि नक्कीच तुमच्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व ठरवतील. माणुसकी, या जीवनामध्ये माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वप्रथम जर तुम्ही चांगल्या प्रकारात प्रत्येक माणसाची वागत असाल, जो व्यक्ती तुमचा वाईट करते जर तुम्ही सुद्धा त्याचं चांगलं बघत असाल, तर तुम्ही खरे माणूस आहात या जीवनातील. कारण की आज ज्याचं कोणी वाईट बघितलं, दुसरा व्यक्ती सुद्धा त्याच व्यक्तीचं वाईट बघतो की ह्याने माझं वाईट केलं ना, ह्याचं सुद्धा वाईट व्हायला पाहिजे. पण जर तुम्ही हे विचार घेऊन या जीवनामध्ये जगत आहात तर तुम्ही नक्कीच या जीवनामध्ये कधी यशस्वी ठरणार नाही, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला जास्त वेळ यश प्राप्त होणार नाही, किंवा बरेच असे दुःख आहेत जे तुमच्या आयुष्यामध्ये कायम सतत राहतील. कारण की जेव्हा आपण दुसऱ्या लोकांचा चांगला विचार करू तेव्हा आपल्यासोबत चांगलं घडेल. भले समोरचा माणूस आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल, आपल्याला शिव्या घालत असेल किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊन देत नसेल, अशी कोणतीच ताकद नाही जी ताकद तुम्हाला या जीवनामध्ये अडकवून ठेवेल. कारण की प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतो. तुम्ही फक्त त्या गोष्टीबद्दल विचार करायचा आहे. थोडा वेळ स्वतःला द्या, थोडा वेळ फक्त विचार करा की मी माझ्या आयुष्यामध्ये कुठे चुकतोय, मी माझ्या आयुष्यामध्ये मला काय करायला पाहिजे जेणेकरून माझ्या आयुष्यातील हे दुःख आहे, संकटाची वेळ आहे, माझ्या आयुष्यामध्ये ही व्यक्ती नाही आहे, माझ्या आयुष्यामध्ये कोणाची मदत नाही आहे. या गोष्टीबद्दल फक्त विचार करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. बघा, प्रत्येक गोष्टीचा मार्ग स्वतःहून निघून येईल आणि स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी राहतील. फक्त स्वामींचे नाव जप करा. सकाळ संध्याकाळ स्वामींचे नाव घेत असाल तर आयुष्यामध्ये तुमचे जीवन हे सुखरूपपणे सुखाने निघून जाईल. आता अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहेत, चुकून दुर्लक्ष करू नका. या पुढील काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील व काही गोष्टी तुम्ही ऐकल्या सुद्धा नसतील. तर बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतात, पण ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या वागणुकीत उतरतात. कारण की चांगले विचार हे चांगले भविष्य ठरवतात. चांगले विचार आहेत, दुर्लक्ष करू नकोस. नक्कीच तुला भाग्यवंत ठरवणार आहे. लक्षपूर्वक ऐकून घे. अजून मोठे मोठे येणार आहेत, म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील. कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज
आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील. ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील, स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस, त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही.
तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आणि प्रत्येक गोष्ट ही तुझ्या इच्छेनुसार, तुझ्या मनानुसार घडून येईल. फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव, फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव. नक्कीच नक्कीच चांगले विचार आपले लक्ष वेधून घेतात आणि वाईट विचार हे आपले मन वेधून घेतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येक गोष्ट ही तुझ्या मनावर अवलंबून आहे. तू काय विचार करतोस, तू मनात काय विचार ठेवतोस, तू काय करण्याची शक्ती ठेवतोस व तू काय न करण्याची शक्ती ठेवतोस, हे सर्व काही तुझ्या मानसिकतेवरती, तुझ्या मनावरती अवलंबून आहे. तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव की नक्कीच मी कोणाचे वाईट करणार नाही, माझे वाईट होऊ देणार नाहीत स्वामी. फक्त एवढे विश्वास ठेव. बघ प्रत्येक गोष्ट ही तुझ्या मनासारखी होईल. स्वामींचे विचार अद्भुत आहेत. स्वामींचे विचार हे चमत्कारी आहेत. फक्त स्वामींचे विचार तू मनापासून ऐक. फक्त स्वामींचे विचार तू मनापासून ऐक. चमत्कार तर घडणारच घडणार, पण तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख संकट हे पळून जाणारच जाणार. आणि दुःख संकट काय असतात, दुःख संकट काय असतात, आपण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत, पण आपल्यापेक्षा जास्त गोष्टी बघितलेली लोक आहेत. स्वतः तुला एक गोष्ट सांगेल, त्या गोष्टीमध्ये सर्वात मोठं तात्पर्य लपलेलं आहे. पण त्यापूर्वी तुला एक महत्त्वाचा मुद्दा सांगेन की आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असो, त्या दुःखांच्या सामोरे जाण्याची शक्ती ठेव. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुःख अडचणी स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये आणलेले आहेत. स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यातून घालवतील. फक्त या गोष्टीला थोडंसं वेळ, थोडंसं कालावधी लागेल आणि तो थोडंसं वेळ, थोडंसं कालावधी स्वतः स्वामी आणतील. आणि ती वेळ सुद्धा आणतील ज्या वेळेमध्ये तुझ्या आयुष्यामध्ये सुख येतील, आनंद येतील आणि ते आनंद कधी दूर येऊन जाणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींचे विचार हे अद्भुत आहेत. स्वामींचे विचार हे चमत्कारी आहेत. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस. तर नक्कीच आज आपल्या आयुष्यामध्ये आपण कंटाळतो की आज माझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत आणि नक्कीच त्या गोष्टींना कंटाळून आपण काही ना काहीतरी अयोग्य आपण पायरी उचलण्याचा, अयोग्य आपण पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतो. पण बरीच लोक आहेत जे या गोष्टीच्या सामोरे जातात. तर नक्कीच स्वामींचा भक्त असेल तर या गोष्टीच्या सामोरे जा. कारण की आज बऱ्याच स्वामी भक्तांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. आपल्या बऱ्याच स्वामी भक्तांच्या अशा कथा आहेत, अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी ऐकून सुद्धा आपल्या अंगावरती काटा येईल. त्या गोष्टी ऐकून सुद्धा आपल्या मनाला चांगलं वाटेल की स्वामी हे आपल्या सोबत असतात. स्वामी हे आपल्या सोबत असतात. आपल्याला जाणवत नाही पण आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असतात. तर अशीच एक गोष्ट आहे स्वामींच्या भक्ताची. आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट गमावलेली, आई वडिलांसकट आपल्या प्रत्येक भाव बहिणीला सुद्धा त्यांनी कमवलेलं. आणि नक्कीच तो आपल्या आयुष्यामध्ये चालत राहिला, आपल्या आयुष्यामध्ये तो काम करत राहिला, शिकत राहिला आणि स्वतःचं स्वतः बघत राहिला. एकटा राहून त्याचे आयुष्य त्यांनी कापले. पण वयाच्या 23व्या वर्षी त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठे संकट आले. ते म्हणजे त्याला एक रोग झाला आणि त्या रोगामुळे त्याला घरात बसावं लागलं. त्यांनी जिद्द सोडली नाही. घरात बसून त्यांनी काम केलं. वेगवेगळ्या प्रकारची मातीचे भांडी, वेगवेगळ्या प्रकारचे स्वामींच्या मूर्त्या घरात बनवून तो विकायला लागला. म्हणजे त्यांनी जिद्द सोडली नाही पैसा कमवण्याची. त्यांनी जगण्यासाठी प्रयत्न केलं. पुढे पाठी कोणी नाही आयुष्यामध्ये, आपल्याला विचारणारा सुद्धा कोणी नाही. या गोष्टीचा विचार करून सुद्धा, या दुःखांचा विचार करून सुद्धा त्यांनी जगण्याचं मार्ग हे शोधत राहिलं. नाहीतर एवढ्यात कोणता तरी माणूस हा आपला जीव देण्याचा सुद्धा
विचार केला असताना ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि तो आधीपासून स्वामींचा भक्त होता, लहानपणापासून स्वामींची भक्ती करायचा. घरात बसला, एक दिवशी घरात बसून असाच विचार करायला लागला की आज 5-6 दिवस झाले मी या रोगामुळे घरात बसलोय आणि मला बाहेर पण पडता येणार नाही, पण यावेळेस मी करावं तरी काय, मी करावं तरी काय, माझे आयुष्य कसे जाईल, माझ्या पुढे पाठी कोणी नाही. तर त्यावेळेस त्याला नक्कीच हे विचार आले की स्वामींमुळे मी अजूनपर्यंत जिवंत आहे, तर स्वामींमुळेच मी या आयुष्यामध्ये जिवंत राहील. स्वामींच्या मूर्त्या बनवून ते विकायला लागला, वेगवेगळ्या प्रकारचे मातीच्या भांडी विकायला लागला. आणि त्यावेळेस त्यांनी आपले आयुष्य कसे ना कसे तरी पुढे ढकलले. येत्या 6 महिन्यात त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार झाला. जो रोग 10-10 वर्ष बरं होत नाही, तो रोग त्याचा 6 महिन्यात बरा झाला. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्या मनात जिद्द असेल, जर वाईट वेळेमध्ये पण तुला त्या संकटांच्या, त्या दुःखांच्या समोर जाण्याची ताकद असेल, तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीच वाईट शक्ती ही तुला अडवू शकणार नाही. आज बरेच दुःख आहेत, आज मान्य आहे बरेच दुःख आहेत, ते बरेच दुःख आपल्याला वारंवार आपल्याला त्रास देत असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. फक्त त्या त्रासातून कंटाळू नकोस, कारण की मानवी जीवन हे एक शिकवणाचे जीवन आहे आणि या शिकवणातूनच आपण या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरतो. आणि आज तो पोरगा एक मोठा उद्योगपती आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि ते सर्व काही स्वामींमुळे घडलेलं आहे. हीच गोष्ट तो त्याच्या प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसासमोर बोलत असतो की माझ्यासोबत स्वामी होते, माझ्यासोबत कोणी नव्हतं, पण माझ्यासोबत स्वामी होते. ही गोष्ट मला जाणवायची. आणि स्वामींनी चमत्कार घडवला, परमेश्वरांनी चमत्कार घडवला आणि देवानी चमत्कार घडवला. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर या गोष्टीतून एक मोठा तात्पर्य मिळतो की दुःख अडचणी हे आयुष्यात येतच राहतात. प्रत्येक गोष्ट आपल्या मनामध्ये स्वीकारायची ताकद पाहिजे, प्रत्येक गोष्टीच्या सामोरे जाण्याची ताकद पाहिजे. जर नक्कीच ही गोष्ट आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून बोला की मला ही गोष्ट नक्कीच आवडली आणि नक्कीच स्वामी चमत्कार घडवतात. तू फक्त स्वामींवरती विश्वास ठेव. वेळ कालावधी, दुःखासाठी वेळ कालावधी हा लागतो, पण त्यानंतर जी वेळ बदलते ना, ते आपलं चांगलं वेळ आणल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर स्वामींचे विचार एवढेच नव्हे, स्वामींचे शब्द, स्वामींचे चमत्कार एवढेच नव्हे, स्वामींचे चमत्कार एवढे आहेत की ते आपल्याला ऐकत सुद्धा मनाला चांगले वाटेल आणि बराच वेळ सुद्धा जाईल. पण नक्कीच आज स्वामींसाठी मोजून 10 ते 15 मिनिटे काढ, कारण की इथून जे स्वामींचे संदेश तू ऐकणार आहेस, इथून जे स्वामींचे विचार तू ऐकणार आहेस, ते विचार, ते संदेश तुला कायम आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवत राहतील. नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश, स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐकत राहा. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रडण्याची वेळ येते, त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. ते गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे, कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे, जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे, तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार, कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस, कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो, दुसऱ्यांचं चांगलं बघ.
कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे, जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला भुलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो. ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ जे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. कारण की आज भले मोठी माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका. वेळ तुमची किंमत करेल आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज
आज मी बऱ्याच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधीपासून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्या सोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तुझ्या मार्गावरती आहेस, तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, काम कोणतेही छोटे मोठे नसते. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो, फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही, त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टीत दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावलात तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा, आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा, आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा. काम करत राहा, प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा, पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका. कारण की लोभ हा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका. कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते, त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो, त्या गोष्टीचा लोभ असतो. तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे, या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहेत. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे. तुम्हाला हात, पाय, त्यानंतर डोळे, त्यानंतर तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते. सर्व काही स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत. फक्त तुम्हाला एवढेच करायचं आहे की त्याचे बरोबर उपयोग करून आयुष्यामध्ये सुखी राहायचं आहे. म्हणजे सर्व काही तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामींनी सर्व काही रचवलेलं आहे, पण त्यातल्या त्यात सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. कारण की स्वतः स्वामींनी सर्व काही करून दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टी तुझ्या जिद्दीवरती तयार राहतात, या सर्व गोष्टी तुझ्या विचारांवरती तयार राहतात, तुझ्या कर्मांवरती तयार राहतात की तुझे आयुष्य सुखी असेल की नसेल हे सर्व काही तुझ्या हातात आहे. आता या महत्वाच्या गोष्टी तरी समजत आहे, पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत. म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग
माझे दुःख अडचणी जेवढे मोठे आहेत त्याच्या दुप्पट पटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोलला तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख सुख सर्व काही दिलेले आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका. कधीच रडण्याची वेळ येणार नाही. स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात. आणि या मुद्द्याला आता दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि नक्कीच स्वामींच्या शब्दांवरती विश्वास ठेव आणि चांगल्या कर्मांवरती विश्वास ठेव. आपण जे काही करतो, आपण जे काही करत असतो ते सर्व काही स्वामी बघत आहे. आपल्याला कोणाला सांगण्याची गरज नाही. तू आज चांगले काम करतोय, चांगले दान धर्म करतोयस, लोकांचा विचार करतोयस, तर त्या गोष्टी कोणाला दिखाव्यासाठी करू नकोस. त्या गोष्टी कोणाच्या दिखाव्यासाठी करू नकोस. ते फक्त स्वतःसाठी कर, त्यांच्यासाठी कर आणि परमेश्वरासाठी कर. माणसाचं स्वरूप हे माणूस देवाने फक्त माणुसकीच्या नावाने बनवलेलं. पण आज माणूस हा कोणत्या मार्गावरती चाललाय ह्या गोष्टी तुम्हाला सुद्धा माहिती आहे. स्वार्थ, लोभ, राग या मार्गावरती माणूस सध्या चाललेला आहे. आणि नक्कीच याच गोष्टीमुळे बरेच लोक बर्बाद होत चाललेत. पण स्वामी भक्त नाही. स्वामी भक्त हे स्वामींचे विचार ऐकत असतील तर नक्कीच ते विचार कायम तुला यशाच्या मार्गावरच नेतील. तुला तुझ्या आयुष्यामध्ये कधीच दुःख येऊ देणार नाहीत. आणि दुःख संकट काय असतात हे आपल्या आयुष्यातील एक फक्त अनुभव देण्यासाठी आलेला एक मुद्दा असतो. आणि तो मुद्दा आपल्याला सर्व काही शिकवून जातो. तो धडा आपल्याला सर्व काही शिकवून जातो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तो झुजतो, जो कष्ट करतो, जो वारंवार प्रयत्न करतो त्यालाच आयुष्यामध्ये यश प्राप्त होते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि जर नक्कीच तुला जर वाईट दिवसाची किंमत माहिती असेल, वाईट दिवसातील वाईट वेळ माहिती असेल, तर नक्कीच चांगल्या दिवसाची किंमत तुला सुद्धा माहित असेल तर ते चांगले दिवस कधी तुझ्या हातातून निसटणार नाहीत. ते चांगले दिवस कधी तुझ्या आयुष्यातून निघून जाणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज कष्ट करतोयस, आज प्रयत्न करतोयस, वारंवार प्रयत्न करत राहा, वारंवार कष्ट करत राहा. कारण की आज बरेच स्वामी भक्त आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यातील बराच कालावधी स्वामींच्या भक्ती मार्गे प्रयत्नांच्या पाठी, कष्टांच्या पाठी घालवला. आणि आज त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या प्रकारचे दुःख नाहीत. आज त्यांच्या त्या आयुष्यामध्ये भरपूर प्रमाणात सुखाच्या मार्गावरती आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामी चमत्कार घडवतात, फक्त तुझी परीक्षा सुद्धा घेतात. आज वाईट वेळ आहे, नक्कीच तुझी परीक्षा चालू असेल तर काहींदा अशी वेळ येते जी वेळ आपल्याला सहन सुद्धा होत नाही. किंवा काही वेळ अशी सुद्धा येते जी वेळ आपल्याला सहन करण्याची ताकद सुद्धा भेटत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या वेळेमध्ये तुला स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवायचा आहे. या जगामध्ये, या दुनियामध्ये, या कलियुगामध्ये स्वतःच्या मनावरती जो विश्वास ठेवेल तो माणूस एकटा सुद्धा या आयुष्यामध्ये यशस्वी ठरू शकतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की ज्याचे मन तसे, ज्याला तसेच मिळते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझा दृष्टिकोन जसा, तुझ्या मनावरती तुझा विश्वास जसा, तुला तसेच यश प्राप्त होणार. जर चांगल्या गोष्टीला जर तू वाईट नजरेने बघत असशील तर ती गोष्ट तुझ्यासाठी वाईटच घडणार आहे. आणि जर चांगल्या गोष्टीला चांगल्या नजरेने बघितलंस तर ती गोष्ट तुझ्यासाठी चांगलीच ठरणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वाईट गोष्टीला चांगल्या नजरेने बघितलास तर ते तुला चांगलंच दिसल. तुझा दृष्टिकोन महत्वाचा आहे. याचा अर्थ तुझा दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन सांभाळ, तुझं चारित्र्य सांभाळ आणि नक्कीच स्वामींवरती निस्वार्थी प्रेम कर. आणि नक्कीच स्वामींवरती निर्मळपणाने प्रेम कर. बघ, प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी होईल. आता या कलियुगातील सर्वात मोठी गोष्ट सांगतो, या कलियुगातील महत्वाची गोष्ट सांगतो. या जीवनामध्ये जर भाग्यवंत ठरायचं असेल ना तर कधीच जीवनामध्ये एका स्त्रीचा अपमान करू नकोस, आपल्या आई वडिलांचा अपमान करू नकोस. कारण की त्या लोकांनीच आपल्याला आयुष्यामध्ये आणलेली असते. या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी शिकवलेली असते. कायम तुला सांगतो, या जीवनातील सर्वात मोठे पाप म्हणजे एका स्त्रीचे अपमान किंवा एका स्त्रीवरती केलेले अत्याचार. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की या जीवनामध्ये सर्वात मोठे पाप हेच आहे. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी स्वतः सांगतात, कितीही रागीट असू दे माणूस किंवा कितीही तुझ्या मनामध्ये द्वेष असू दे, राग असू दे, त्या गोष्टींना तुझ्या बाहेर काढू नकोस. कारण की जर त्या गोष्टी तुझ्या डोक्यातून बाहेर येत असतील, त्या
गोष्टी तुझ्याकडून कंट्रोल होत नसतील तर त्या गोष्टी तुझ्यावरती हावी झालेल्या असतात आणि त्या गोष्टी तुला बर्बादीच्या मार्गावरती नेतील. माणसाने कायम लक्षात ठेवा, रागामध्ये कधीच कोणता गोष्ट, कोणती बाबी, कोणता मुद्दा हा आपल्या मनावर घेऊ नका किंवा रागामध्ये कोणत्याच गोष्टीचं डिसिजन घेऊ नका. नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितला, कारण की माणूस या गोष्टीमुळेच बर्बाद होतो. तर स्वामींचे शब्द एवढेच नव्हे, तर स्वामींची शिकवण एवढेच नव्हे, तर ते प्रत्येक स्वामींची शब्द, ते प्रत्येक स्वामींची शिकवण आज तुला मिळून जाणार आहे. फक्त आजचा हा स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार, स्वामींची शिकवणी चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. तर नक्कीच या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जगण्याचा मार्ग स्वतः स्वामी सांगतात. प्रत्येक दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग स्वतः स्वामी सांगतात. तू फक्त स्वामींचे शब्द हे डोळे बंद करून ऐक, कारण की स्वामींचे शब्द हे अद्भुत आहेत, स्वामींचे विचार हे अद्भुत आहेत. स्वतः स्वामी पृथ्वी लोकावर आले, स्वतः स्वामी आपल्या माणसांमध्ये आले आणि चांगले विचार पसरवून गेले. तेच विचार तू आता ऐकत आहेस, म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. जेव्हा एखाद्या माणसाने स्वतःला एकटं पाहिलेलं आहे, एकटं पडताना पाहिलेलं आहे, एकटं रडताना पाहिलेलं आहे, एकटं चालताना, एकटं कष्ट करताना पाहिलेलं आहे, तो व्यक्ती कायम आयुष्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की तोच खरा माणूस असतो जो वाईट वेळेमध्ये स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवतो, स्वतःच्या जिद्दीवरती विश्वास ठेवतो, स्वतःच्या चिकाटीवरती विश्वास ठेवतो. तोच म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवतो. जो व्यक्ती स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवतो तो आयुष्यामध्ये कधीच हारत नाही. आणि परमेश्वरांनी सर्वप्रथमच सांगितलेलं आहे, जेवढा विश्वास भक्ता तू माझ्यावरती करतोस, जेवढा विश्वास तू माझ्यावरती करतोस, तेवढा विश्वास स्वतःवरती कर, स्वतःच्या मनावरती कर, स्वतःच्या मेहनतीवरती कर. बघ, जीवनामध्ये प्रत्येक सुख तुझ्याकडे येईल. आणि नक्कीच आज तुझ्या आयुष्यामध्ये अडथळे असतील, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी कोणत्या प्रकारचे दुःख असतील, तर नक्कीच ते दुःख सुद्धा दूर होणार, कारण की कोणती ना कोणती तरी गोष्ट घडत असते, त्याच्या पाठी कोणतं ना कोणतं तरी मोठं कारण लपलेलं असतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा तू आयुष्यामध्ये स्वतःला एकटं पाशील, तेव्हा फक्त एकच विचार कर, आज मला संधी मिळालेली आहे या जीवनामध्ये पुढे जाण्याची, या आयुष्यामध्ये पुढे जाण्याची, आणि नक्कीच त्या गोष्टीमध्ये तू भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जेव्हा एकटं माणूस वरती आलेला आहे, तेव्हा तो पूर्णपणे यशस्वी ठरलेला आहे. आज आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात. आज जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रश्न आहेत, खूप काही असं आहे ज्या गोष्टींमुळे आपल्याला रडायला येतो. आपण कुठे ना कुठेतरी हारलेलो असतो, आपण कुठे ना कुठेतरी कुटुंबामध्ये हारलेलो असतो, आपण प्रेमामध्ये हारलेलो असतो, त्यानंतर आपण आपल्या आयुष्यामध्ये हारलेलो असतो, त्यानंतर आपण आपल्या कामकाजामध्ये हारलेलो असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. मानवी आयुष्य आहे, मानवी जीवनामध्ये अशी कोणतीच गोष्ट, असा कोणताच व्यक्ती नाही ज्याला आयुष्यातील प्रत्येक सुख मिळालेले आहे. फक्त प्रत्येक सुख मिळवण्याचा अनुभव नक्की मिळतो आणि तोच अनुभव या जीवनाला यशस्वी ठरवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. मानवी जीवनात आहेस, या मानवी जीवनामध्ये अनुभव खूप महत्त्वाचा आहे. आणि आज तुझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते सर्व काही तुला स्वामींकडून दिलेला अनुभव आहे. काही वेळासाठीच तुझ्या आयुष्यामध्ये दुःख असणार आहे, काही वेळासाठीच तुझ्या आयुष्यामध्ये कठीण वेळ असणार आहे. आणि जर आज तुझ्या आयुष्यामध्ये चांगली वेळ आली असेल ना, बऱ्यापैकी मागच्या काळापेक्षा आता तुझ्या आयुष्यामध्ये चांगली वेळ आली असेल ना, तर फक्त त्याची किंमत ठेव, कारण की परमेश्वराने अगदी वरती गेलेला माजलेला माणूस त्याला खाली पाडण्यात वेळ केला नाही, आणि जो खालचा माणूस आहे, कष्ट करतोय, मेहनत करतोय, त्याला वरती आणण्यास झटक्यात वेळ लावला नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचा सर्वात मोठा दुश्मन म्हणजे राग, आणि माणसाचा अगदी मोठा दुश्मन म्हणजे माज, आणि त्यानंतर स्वार्थ. या तीन गोष्टी कायम लक्षात ठेव. जेव्हा तू स्वार्थी होशील तेव्हा तुला जीवनामध्ये कठीण वेळ येईल. जेव्हा तू माजशील तेव्हा तू खाली पडशील. जेव्हा तुला राग येईल तेव्हा तुझेच नुकसान होईल. या गोष्टी नेहमी लक्षात ठेव. म्हणून जीवनामध्ये फक्त शांत राहून फक्त विचार करावा माणसाने. आज तुझ्या आयुष्यामध्ये कठीण वेळ आहे ना, तर तू फक्त विचार कर, ती कठीण वेळ का आली, कशी आली, कोणत्या कारणामुळे आली, आणि मग त्याच्यावरती हळूहळू विचार करत जा. स्वतःसाठी टाइम काढ, हळूहळू विचार करत जा की यासाठी मला काय करावं लागेल की मी या गोष्टीतून बाहेर निघेल. फक्तच परमेश्वराकडे जाऊन तुम्ही म्हणालात की मला या गोष्टीतून बाहेर काढ, पण त्या गोष्टीसाठी जर
तुम्ही प्रयत्नच केला नाहीत तर ती गोष्ट सुद्धा कुठे ना कुठेतरी अशक्य वाटते. कारण की परमेश्वराला सुद्धा वाटतं की प्रत्येक माणूस हा स्वतःच्या जिद्दीवरती राहावा, प्रत्येक माणूस हा स्वतःच्या मनावरती राहावा, नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेवा. कारण की जेव्हा पण मोठे संकट येईल ना तेव्हा स्वामी तुझ्या पाठीचे असतील, पण कुठे ना कुठेतरी तुला स्वतःहून स्वतःचं काही ना काहीतरी करावं लागेल. कारण की रिकाम टेकड्या माणसांना इथे कोणत्याही प्रकारचे सुख मिळत नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये वाईट वेळ आलेली आहे तेव्हा स्वामींनी मदत केलेली आहे. स्वामी सुद्धा म्हणतात तू प्रयत्न करत राहा, यश तुझ्या पाठी धावत येईल, नक्कीच यश तुझ्या पाठी धावत येईल, फक्त तू प्रयत्न करत राहा. स्वामींचे विचार अनमोल आहेत, स्वामींच्या गोष्टी अनमोल आहेत, स्वामींचे प्रत्येक शब्द हे भरपूर अनमोल आहेत आणि त्याच गोष्टी तुम्हाला भाग्यवंत ठरवतील. म्हणून नेहमी तर आता इथून जर स्वामी संदेश ऐकणार आहेस, इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस, ते विचार कायम तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतील. कारण की या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही अशक्य नाही आणि प्रत्येक गोष्ट ही शक्य सुद्धा नाही, पण अशक्य ही शक्य करून दाखवतील स्वामी. तुझ्या ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या गोष्टी सुद्धा तुला शक्य करून दाखवतील. पण इतर महत्वाच्या गोष्टी, इतर महत्वाचे मुद्दे जे स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत, स्वतः स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी आज बऱ्याच लोकांनी ऐकल्या आणि आज बरेच लोक आयुष्यामध्ये भाग्यशाली ठरलेले आहेत, भाग्यवंत ठरलेले आहेत. तर त्याच गोष्टी आता तू सुद्धा ऐकणार आहेस, त्याच गोष्टी आता तू सुद्धा शिकून घेणार आहेस. पण नक्कीच ते केव्हा शिकशील, ते केव्हा ऐकशील, जेव्हा तू आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघशील. तर या जीवनामध्ये इतके पण भोळे बनू नकोस, या जीवनामध्ये एवढे पण साधेपणा दाखवू नकोस की प्रत्येक माणूस तुझा कामापुरता वापर करून जाईल. या जीवनामध्ये तुला जर जगायचं असेल तर सर्वप्रथम माणूस ओळखायला शिकायला लागेल. आणि जो व्यक्ती माणूस ओळखतो तो व्यक्ती कधीच जीवनामध्ये रडत नाही, तो व्यक्ती कधीच जीवनामध्ये दुःखी राहत नाही. हे जीवन आहे, या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार नाही, प्रत्येक गोष्ट आपली इच्छेनुसार होणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जर प्रत्येक गोष्ट आपली मनासारखी इच्छेनुसार व्हायला लागली तर नक्कीच आनंद, दुःख, सुख आणि त्यानंतर देवाचं अस्तित्वच नसतं. कारण की माणसाची कोणती इच्छाच राहिली नसती. आज नक्कीच बरेच स्वामी भक्त आहेत, आज नक्कीच बरेच स्वामी भक्त आहेत जे की आपल्या आयुष्यामध्ये कंटाळलेले आहेत, जे की आपल्या आयुष्यामध्ये थकून गेलेले आहेत, दमून गेलेले आहेत. तर इतर बरेच स्वामी भक्त आहेत जे की स्वामींमुळे आज सुखी आहेत. तर सर्वप्रथम तुला मुद्दा सांगतो त्यांचा, ज्यांनी आजपर्यंत स्वामींची भक्ती केली पण आजपर्यंत त्यांना स्वामींकडून असे त्यांना वाटते की काहीच मिळाले नाही. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तो स्वामी तुझ्यासोबत सातत्याने तुझ्यासोबत आहेत. स्वामी प्रत्येक वेळेत, प्रत्येक वाईट काळात तुझ्यासोबत उभे राहतील. प्रत्येक वाईट वेळेमध्ये जेव्हा प्रत्येक माणूस तुझी साथ सोडेल त्या काळोखात सुद्धा तुला साथ देतील, ज्या काळोखात तुझी सावली सुद्धा तुझ्या सोबत राहत नाही. तर जीवन कसे आहे, या जीवनामध्ये माणसाला स्वतःच्या मनावरती विश्वास करायला शिकायला पाहिजे, स्वतःच्या कष्टांवरती विश्वास करायला शिकायला पाहिजे. मेहनतीपणा, कष्टाळूपणा, त्यानंतर नक्कीच आज्ञार्थीपणा, या सर्व गोष्टी जर तुझ्या मनात असतील, या सर्व गोष्टी जर तुझ्या वागणुकीमध्ये असतील तर नक्कीच या जीवनामध्ये अपयश हे तुला कधी हरवू शकणार नाही. आणि सर्वप्रथम जो व्यक्ती प्रयत्न करतो त्यालाच अपयश मिळते, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि अपयशामध्ये शब्द लपलेला आहे यश, म्हणजे तसंच आहे. अपयशाच्या पुढची पायरी ही यशाचीच असते, फक्त आपल्याला अपयश सहन करण्याची शक्ती पाहिजे. तुझ्यामध्ये सर्वप्रथम जर सहन करण्याची शक्ती असेल तर परत कधी रडण्याची वेळ येणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये आज बरेच स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्यासमोर प्रश्न उचलला की आजपर्यंत मी स्वामींची भक्ती करतोय पण मला कोणत्या प्रकारात सुख मिळाले नाही, माझ्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत, किंवा नक्कीच मला असे वाटते की स्वामी माझ्या सोबत नाही आहेत. तर ही गोष्ट लक्षात ठेव, स्वामी कायम तुझ्या सोबत असतात. स्वामी फक्त परीक्षा घेतात, तुझ्यावरती वाईट वेळ स्वतः स्वामी आणतील, स्वतः स्वामी तुझ्यावरती वाईट वेळ घालवतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, या जीवनामध्ये नक्कीच कधी वाईट कर्म करू नकोस. आणि जर वाईट कर्म केले असशील तर स्वामींसमोर हात जोड, स्वामी नक्कीच तुला माफ करतील. आजपर्यंत स्वामींनी प्रत्येकाला संधी दिलेली आहे, तुला सुद्धा अजून संध्या मिळतील. नक्कीच त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुझं आहे. माणूस तेव्हाच भाग्यशाली ठरतो, माणसाची इच्छा तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा त्या माणसाला त्या इच्छा पूर्ण करायची शक्ती सुद्धा असते. कारण की आज प्रत्येक माणूस इच्छा बघतोय, आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये इच्छा आहेत की माझ्या आयुष्यात हे व्हायला पाहिजे, माझ्या आयुष्यात ते व्हायला पाहिजे, नक्कीच मला माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट भेटली पाहिजे, हे प्रेम भेटलं पाहिजे, मला प्रत्येक सुख भेटलं पाहिजे. फक्त ह्या प्रत्येक इच्छा प्रत्येक माणूस मनात ठेवतो, पण त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणं हे महत्वाचं असतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जो व्यक्ती प्रयत्न करतो त्या प्रयत्नालाच यश मिळते, पण
पण जो व्यक्ती प्रयत्नच करणार नाही त्याच्या प्रयत्नांना यश कसे मिळेल, आणि वारंवार प्रयत्न करत असशील तरी सुद्धा अपयश मिळत असेल तर त्यानंतर तुझा जो यश असेल तो खूप मोठा असेल, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की अपयशानंतरच यशाच्या पायऱ्या चालू होतात आणि त्या पायऱ्या चढताना सुद्धा सोपं वाटतं आणि सुखद प्रवास असतं. या प्रत्येक गोष्टी तुला पूर्णपणे समजावून देणार आहे, या प्रत्येक महत्वाचे मुद्दे तुला पूर्णपणे समजावून देणार आहे. फक्त स्वामींचे संदेश, स्वामींचे शब्द दुर्लक्ष करू नकोस. महत्वाचे मुद्दे, महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनात राहणार आहे, स्वामी तुझ्या मनात राहणार आहेत, स्वामी तुझ्या सोबत राहणार आहेत. तर इथून तू ते स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे विचार तर निर्मळ आहेत पण ते स्वामींचे विचार आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक सुख दाखवतील, आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करून देतील. चमत्कार स्वामी घडवतात. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळा स्वामींनी त्याच्या आयुष्यातील दुःख दूर केलेले आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातून त्याच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनामध्ये स्वामींनी त्याची रडती वेळ काढलेली आहे, स्वामींनी त्यांची दुःखद वेळ काढलेली आहे. तर स्वामी सर्वप्रथम सांगतात या जीवनामध्ये जगण्याचा मार्ग एकच आहे, ते म्हणजे स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवा. स्वतःच्या मनावरती जेवढा विश्वास करशील तेवढाच भाग्यवंत ठरशील, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि एक मनुष्य आहेस, त्या मनुष्याला यशस्वी ठरायचं असेल तर सर्वप्रथम तुझ्यात हे 3 मुद्दे पाहिजेत, ती म्हणजे संयमता. तू एखाद्या गोष्टीची वाट बघायला तयार झालास, तू एखाद्या गोष्टीसाठी सातत्याने संयम राहायला शिकलास तर नक्कीच तू तुझ्या जीवनामध्ये तिथून यशाच्या मार्गापर्यंत जाशील. आणि नक्कीच सर्वप्रथम वारंवार प्रयत्न करणे, ही गोष्ट जर तुम्हाला माहितीच असेल. जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो त्यालाच तर अपयश मिळते, आणि अपयशानंतरचीच पायरी ही यशाची असते, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जेवढा विश्वास स्वामींवर करतोस तेवढा विश्वास स्वतःवरती कर. जेव्हा तू स्वतःच्या मनाला दिलासा देशील, जेव्हा तू स्वतःच्या मनाला सांगशील की आज मी कोणालाच भीत नाही, आज मी कोणत्याच संकटांना किती वेळा हे हारलो तरी पण माझा देव त्या संकटांपेक्षा मोठा आहे, तरी माझा देव त्या दुःखांपेक्षा मोठा आहे, आणि माझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही, कारण की तू तेवढा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. आणि आता या जीवनामध्ये आनंदी राहण्याचे 3 मुद्दे सांगतो, ते म्हणजे चांगले कर्म, चांगले विचार, चांगले कृत्य. जेवढे चांगले काम करशील तेवढे चांगले तुला फळ मिळेल. चांगले कर्म हे सदैवाने चांगले भविष्य ठरवते, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वारंवार हा मुद्दा तुम्ही ऐकला असेल, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. तोच मुद्दा तुला आता सुद्धा सांगतोय, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. चांगले कृत्य आपण जर लोकांसोबत केले तर आपल्या सोबत सुद्धा चांगले कृत्य घडतील. चांगले विचार आपण लोकांबद्दल केले तर कुठे ना कुठेतरी परमेश्वर आपला चांगला विचार करेल. आज तुझा कितीही मोठा दुश्मन असू दे, आज तुला कितीही मोठा शत्रू असू दे, आज तुझे कोणी वाईट विचार करत असेल, तुझ्याबद्दल वाईट कृत्य करत असेल, त्याचं तू वाईट पाहू नकोस, कारण की तू पण त्यांच्यासारखाच होशील. तू एक माणूस राहा, तू माणुसकी जप, तू माणुसकीच्या नात्याने त्याला सोडून दे. नक्कीच प्रत्येकाला त्याच्या कर्मांची फळं मिळतात. ह्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस आलेला आहे, त्या प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट भोगावी लागलेली आहे. परमेश्वर प्रत्येकाला त्याची शिक्षा देणार, परमेश्वर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख देणार, आणि जो व्यक्ती चुकलाय त्याला माफ करून पुन्हा संधी सुद्धा देतील. आता तू तुझ्या भूतकाळामध्ये जेवढा पण चुकला असशील, तू तुझ्या भूतकाळामध्ये कुठे पण चुकला असशील तर स्वामींकडून माफी मागितलीस आणि त्यानंतर चांगले काम केलेस तरी सुद्धा तुला त्या गोष्टीची माफी मिळेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये आपण जसे आलेलो आहोत आपल्याला तसेच जायचं आहे. म्हणून स्वामींवरती भक्ती कर. स्वामींची भक्ती निर्मळ मनाने कर, निस्वार्थीपणाने कर. बघ प्रत्येक गोष्टीमध्ये तुला सुख हे लाभेल. आणि अतिलोभ कधी कोणत्या गोष्टीचं कारण करू नकोस, रागीटपणा कधी करू नकोस, कारण की अतिलोभ आणि रागीटपणा हे मनुष्याला कधीही आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकते, आणि तेच बर्बादीचं मार्ग आपल्याला
माणसाला रडण्याचं कारण होऊन जातं. जेव्हा पण एका माणसाला गर्व आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला माज आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला स्वार्थ आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला राग आलेला आहे, तेव्हा पण तो माणूस डुबला आहे, तेव्हा पण तो माणूस पूर्णपणे बर्बाद झालेला आहे. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातावर असते, प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनावर असते. आपण जसे करू तसेच आपले आयुष्य ठरेल, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वर काहीच करत नाही, सर्व काही तूच करतोस. जर चांगले विचार कायम मनात असतील तर चांगले विचार कायम, चांगले कृत्य कायम ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा जेव्हा आपल्या मनात चांगले विचार राहतात तेव्हा तेव्हा ते कुठे ना कुठेतरी आपल्या कृत्यातून बाहेर निघतात, चांगले व्यक्तिमत्व ठरतात. तर तेच चांगले विचार जर आपण ऐकले असतील तर त्या गोष्टी वारंवार ऐका. कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते, ती गोष्ट आपल्या मनात राहते, ती गोष्ट आपल्या हृदयात राहते आणि कधी ना कधीतरी ती गोष्ट आपल्या कृत्यातून बाहेर निघून नक्कीच आपल्याला भाग्यवंत ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर यापुढील स्वामी संदेश जो ऐकणार आहेस तो तुला अत्यंत महत्वाचा ठरून जाणार आहे. नक्कीच यापुढील स्वामी संदेश हा शेवटपर्यंत ऐकूनच बघ. आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील. तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस. हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस. कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल. जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखाद्या माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावून येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावं
सोसावे लागत आहेत, म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचं आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे. या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही. चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही. कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे. येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल. कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकामं पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे. कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच त्यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो. आणि नक्कीच माझ्या सोबत राहा, परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा. कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो. माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात. पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल. विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत,